प्रतिबिंब जनमानसांचे. नमस्कार. मी केडगावमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सोशल मीडियाचे विविध उमेदवारांसोबत काम करत असतो. उमेदवाराची जनजागृती करणे, उमेदवाराचा प्रचार करणे, हे काम सातत्याने करणे ही माझी आवड पण आहे आणि ॲज अ प्रोफेशन मी या गोष्टी करत असतो. केडगावमध्ये हाय क्लास नगर नावाचं माझं एक पेजसुद्धा आहे. ज्या पेजच्या माध्यमातून मी विविध लोकांचे राजकीय लोकांचे सोशल मीडियाचे काम करतो. पण अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक लागली आणि मध्यंतरी एक आमच्या केडगावमध्ये घटना झाली, की ज्या घटनेमध्ये एक केडगाव अपडेट नावाचं एक बनावट पेज तयार करण्यात आलं. हे पेज तयार करण्याचा उद्देश असा होता, की समोरच्या जे उमेदवार आहेत, महायुतीचे जे उमेदवार आहेत, की त्यांची बदनामी व्हावी, महायुतीच्या उमेदवारांना कुठंतरी हिणवलं जावं, हा त्यामागचा काही लोकांनी प्रयत्न केला. आणि मी समोरच्या पॅनलचं काम करत असल्यामुळे साहजिकच आहे, त्यांचा महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांना असं वाटलं की हे पेज मीच तयार केलंय, पण ही वस्तुस्थिती नाहीये. खऱ्या अर्थाने मी जे काम केलंय आतापर्यंत, ज्या कामामध्ये जे काही कॉन्टेंट माझ्या सोशल मीडियाला अपलोड झालाय, हा एकदम तत्वाशी धरून आहे, संविधानाला धरून आहे आणि कोणाच्याही भावना दुखवणार नाही, अशा पद्धतीनेच मी काम करत आलेलो आहे याच्या आधी. फक्त मला हे सांगायचं आहे, की जो कोणी आरोपी आहे, तो आरोपी पकडला जावं. केडगाव अपडेट हे जे अकाउंट आहे, त्या अकाउंटशी माझा कसल्याही प्रकारचा तंतोतंत म्हणजे कुठल्याही प्रकारचा माझा संबंध नाहीये. बट झालं असं का त्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागला. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विरोधी जे उमेदवार होते, विरोधी पॅनल, आणि माझा टास्क काय असतो, मतदानाच्या दिवशीपर्यंतचाच माझा टास्क असतो. त्यानंतर निकाल काय लागेल किंवा कसा लागेल या भानगडीत माझी इन्व्हॉल्वमेंट त्या गोष्टीमध्ये नसते. पण काय झालं, विरोधी पॅनल निवडून आल्याबद्दल त्यांच्या मनापासून शुभेच्छा. बट त्यांच्या पॅनलमधल्या काही लोकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या घरी येऊन एक तमाशा घालण्याचा प्रयत्न केला. रात्री 1:30च्या सुमारास तमाशा घालण्याचा प्रयत्न केला आणि स्वाभाविकच आहे, ते तमाशा करणं बी त्यांचं साहजिकच आहे. कारण की जर स्वतःच्या माझ्या आवडीच्या उमेदवाराबद्दल जर कोण चुकीचं बोलत असेल किंवा त्याचं टार्गेट जर माझ्यावर येत असेल, तर ते त्यांना करणं, त्यांना डिझर्व करते, ते त्यांनी केलं. बट कायद्याच्या कचाट्यात राहून या गोष्टी करायला पाहिजे होत्या. उमेदवारांना हे समजायला पाहिजे होतं की खरंच त्या मुलांनी या गोष्टी केल्यात का नाही. आणि मी मनापासून सांगतो, कारण की जे काही व्हिडिओ अपलोड झालेत, काही व्हिडिओ बी अपलोड झाले, त्या व्हिडिओमधले जे उमेदवार आहेत त्यांचे लहाने बंधू आणि मी दररोज दिवसभरातून एकदा ना कधीतरी आम्ही सोबत येतो. तर याने वैयक्तिक कोणाचं कॅरेक्टर ॲसेसिनेशन करण्याचा कोणालाच अधिकार नाहीये. जसं त्या पद्धतीने ज्या केडगाव अपडेट या अकाउंटवर ज्या पद्धतीने कॅरेक्टर ॲसेसिनेशन समोरच्या उमेदवारांचं करण्यात आलं, ही बाबच अत्यंत निंदनीय आहे. बट मला हे सांगायचं आहे की अशा चुकीच्या पद्धतीने होऊ नये. आणि जे माझ्यावर ब्लेम झालाय, त्या ब्लेममुळं मी स्वतः डिप्रेशनमध्ये आहे. मला स्वतःला खूप जास्त वाईट वाटतंय. चांगलं काम आम्ही करत आलोय. मी एक व्यावसायिक आहे. सोशल मीडियाच्या चांगल्या कॉन्टेंट मला ओळखतात केडगावमध्ये बऱ्यापैकी, की बाबा हा एका पर्टिक्युलर व्यक्तींचं चांगलं सोशल मीडियाचं काम करतो. बट अशा पद्धतीने एखाद्याची चुकीची पद्धतीने जे झालंय, त्या गोष्टीमध्ये माझा कसलाही संबंध नाही. तुम्ही म्हणताय की माझ्या घरी येऊन धिंगाणा घातला, त्या सगळ्या प्रकरणानंतर तुम्ही कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची पद्धती वगैरे केली का? मुद्दा असा आहे सर, की कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये जाणं, मी एक व्यावसायिक आहे आणि जो काही माझ्या घरात जो काही प्रकार घडला, जो काही विषय झाला, त्यामध्ये मी काहीतरी केस करणार, समोरचा त्याच्यावर क्रॉस केस करणार आणि वेगळ्या वळणाला हा मुद्दा जाणार, तर ती तशी माझी अजिबात इच्छा नाहीये. आम्ही साधे लोक आहेत, घरात मी आणि माझी आई दोघंच राहतो. आम्ही साधे लोक आहेत आणि आम्हाला ह्या भानगडीत पडायचं नाहीये, की कोणावर केस करणं, कोणाच्या अजून टार्गेट होणं, ह्या गोष्टी मला करायच्या नाहीत. फक्त माझ्यावर जे ॲलिगेशन झालंय, त्या ॲलिगेशनमुळेच हे. पण त्या रात्री पण एक दुर्दैवी गोष्ट घडली, की ते जे आले होते समोरून, त्यांनी माझ्या आईचा मोबाईल घेऊन गेले, ते माझाही मोबाईल घेऊन गेले. वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना सांगण्यात आलं, की हे काय केस वगैरे हे काही करणार नाही, त्यांचे मोबाईल तुम्ही परत देऊन टाका. पण त्यांना त्या गोष्टी लक्षात येत नाहीये, कारण की त्यांना वाटतंयच आहे की हे गोष्टीच मी केलेल्या आहेत. बट ती वस्तुस्थिती नाहीये. लोकांनी समजून घेतलं पाहिजे, की मी पण गावात राहतो, केडगावमध्ये पण माझा जन्म झालेला आहे. आणि अशा प्रकारे इलेक्शन, 10 दिवसाचं इलेक्शन झालं, इलेक्शन गेलं, पडणारे पडले, निवडून येणारे निवडून आले. बट हे आज सुद्धा मी हे गोष्टी फेस करतोय. अख्ख्या केडगावमध्ये असं वाटतंय
की केडगाव अपडेट हे अकाउंट मी तयार केलेलं आहे. केस भानगडी एखाद्यावर आरोप करणं, मग ते आमच्यावर क्रॉस कंप्लेंट करणार, मग ते सहन करत बसणं, या कोर्ट कचेऱ्या फिरणं, हे माझं काम नाहीये. हा माझा पायंडा नाही. पोलीस अधीक्षकां साहेबांना मी सविस्तर समजून सांगितलं की साहेब, केडगावमध्ये अशी परिस्थिती झालेली आहे, माझ्यावर चुकीच्या पद्धतीचं एक ॲलिगेशन झालेलं आहे, ज्या ॲलिगेशनमध्ये माझी कोणत्याही प्रकारची चूक नाहीये. जे काही घटना आहे, जे काही फेक आय डी तयार केलेला आहे, प्रत्येक आय डीचा एक UTR ID असतो. UTR ID मधून कोणाच्या नंबरवर रजिस्टर केलेलं आहे या गोष्टी कळतात, आणि बाकीच्या गोष्टीवर पण माझी सविस्तर चर्चा झाली. या अशा सर्व गोष्टी, आणि मी त्यांना एकच विनंती केली की ह्यामध्ये असंही होऊ शकतं की काही 2 प्रकारचे लोक आहेत केडगावमध्ये. काहींची इच्छा आहे का हाच याच्यावरच गुन्हा दाखल झाला पाहिजे, आणि काहींची अशी पण इच्छा आहे खरा आरोपी अटक झाला पाहिजे. आता या परिस्थितीमध्ये माझी वैयक्तिक भावना ही आहे की ज्याने ज्या गोष्टी केल्यात त्याला त्या गोष्टी भोगायच्यात. ज्यांनी हे अकाउंट तयार नीच कृत्य केलंय, जे अकाउंट तयार करून हे जे नीच कृत्य आहे, मग तो कोणही असो, कोणत्याही पक्षाचा असो किंवा कोणाचाही माणूस असो, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.